सर्वांना नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत मिसळ पाव. आज संडे आहे आणि मुलांची फरमाईश होती मिसळ पाव बनवायचा. चला तर मग. तर इथे मी एक तांब्या पाणी घेतलं आहे, त्यात मोड आलेली उसळ टाकली आहे, हळद टाकली आहे, थोडंसं मीठ पण टाकलं आहे आणि एका बाजूला जाळीवर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सर्व छान भाजून घेऊया आणि थोडंसं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. तर आता हे बघा असं दिसतं आहे. आपण आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर हे कांदा वगैरे आपलं भाजून झालेलं आहे. तर आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया, छान बारीक करून घ्यायचं आहे. तर हे असं आपलं बारीक झालेलं आहे आणि इकडे उसळ पण आपली शिजलेली आहे. तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण वाटलेलं मिश्रण टाकूया. तर छान त्याला तेल पण सुटलेलं आहे. हे घरगुती मसाले आहेत आणि हा आहे. तर हा पण त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान परतवून त्याची एक वाफ काढून घेऊया, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल. तेल सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण ही शिजवलेली उसळ टाकून घेऊया आणि छान वरतून कोथिंबीर टाकू. तर ही अशी आपली मिसळ तयार झालेली आहे. वरतून छान तरी घेऊया. हे बघा, थोडासा रस्सा घेऊया, वरतून थोडी शेव टाकूया आणि थोडी कोथिंबीर, कांदा टाकूया. तर ही अशी आपली आजची मिसळ